नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 7वा त्यातल्या समास 10व्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 7वे समास 10वा, ज्याचे की शीर्षक आहे देहांत निरूपण. आज इथे आपला 7वं दशक संपणार आहे आणि उद्यापासून आपण 8व्या दशकाला सुरुवात करूया. चला तर मग आता सुरुवात करूया. दशक 7वे समास 10वा देहांत निरूपण. या समासाचे शीर्षकच देहांत निरूपण असे आहे. परमार्थामध्ये माणसाच्या अंतःकाळास फार महत्त्व असते. आतापर्यंत इतर सर्व विषय सांगून झाले. उरलेले 2 मुद्दे श्री समर्थ येथे मांडित आहेत. एक, आपल्या मनात दृश्याचे प्रेम अति खोलवर गेलेले आहे. आपण संतांची संगत करतो, पुष्कळ श्रवण व वाचन करतो, थोडी बहुत साधना सुद्धा करतो, तरी पण आपले मन काही केल्या दृश्य वस्तूंच्या छापेतून बाहेर पडत नाही. दृश्य खरे नाही असे कितीही श्रवण केले तरी तशी प्रचिती अंतर्यामी येत नाही. स्वस्वरूपाचे दर्शन हे आपले ध्येय आहे. स्वस्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे. त्याची धारणा करण्यास आपले मन देखील अत्यंत सूक्ष्म व्हावे लागते. दृश्य अत्यंत स्थूल असल्याने त्यास खरेपणाने चिकटलेले मन तसेच स्थूल बनते. संतांच्या संगतीत राहून सातत्याने साधना केली तरच मन सूक्ष्म होते. आता 2, हा अभ्यास एकाच जन्मामध्ये संपेल असे नाही. तो अनेक जन्म चालतो. जीवाचा भविष्यकाळ त्याच्या अंतःकाळच्या मनस्थितीवर सर्वस्वी अवलंबून राहतो. म्हणून माणसाच्या, विशेषतः साधकाच्या अंतःकाळास फार महत्त्व असते. सामान्य माणूस केवळ देहाच्या अवस्थेवरून अंतःकाळाचे चांगले वाईट पण ठरवतो. ते बरोबर नाही. देहाला विशेष कष्ट न होता ज्याला मृत्यू येतो त्याचा अंतःकाळ चांगला झाला असे लोक मानतात. उलट देहाला कष्ट झाले तरी हरकत नाही, परंतु मृत्यूसमयी ज्याचे मन भगवंताच्या स्मरणात स्थिर राहते त्याचा अंतःकाल उत्तम झाला असे संत मानतात. हा संतांचा दृष्टिकोनच खरा आहे. आत्मज्ञानाचा आणि मृत्यूचा तसा संबंध नाही. अज्ञान नाहीसे झाले, वासना क्षय पावली की स्वरूप साक्षात्कार होतो. असा ज्ञानी पुरुष एक प्रकारे मरणाच्या आधीच मेलेला असतो. ज्ञान संपन्न झाल्यावर त्याचा देह प्रारब्धानुसार वर्तन करतो. प्रारब्धाचा योग जसा असेल तशा प्रकारचा मृत्यू त्यास येतो. जिवंतपणीच जो ब्रह्मस्वरूप होतो त्याचा देह पडताना त्या देहाची अवस्था काय होती व कशी होती याचा त्याला पत्ता नसतो आणि विधिनिषेध देखील नसतो. दिवस व रात्र, पौर्णिमा व अमावस्या, दक्षिणायन व उत्तरायण, रोग व आरोग्य, घर व अरण्य, एकांत व लोकांत त्याला सारखेच असतात. संत देहात राहतो खरा, पण देहाचा विटाळ त्यास होत नाही. ही गूढ अवस्था आकलन होण्यास व साधण्यास सत्संगतीत राहून साधना घडावी लागते. म्हणून साधकाने सद्गुरूची संगती धरावी, त्याच्या मुखाने श्रवण करावे, त्याने सांगितलेले साधन करावे, म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. दशक 7वे समास 10वा देहांत निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. आपल्या मनावर दृश्याचा जबर पगडा बसलेला आहे. त्यामुळे खरे नसलेले दृश्य खरे वाटते व खरे असलेले सूक्ष्म स्वस्वरूप खोटे वाटते. हा सगळा मायेचा परिणाम आहे. सत्संगामध्ये राहून विचार केला तरच आपले मन मार्गावर येते. मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य, ऐसे असे पाहता. जे दृश्य खरे नाही ते आपल्याला खरे वाटते. जे अदृश्य आत्मस्वरूप खरे आहे ते आपल्याला खरे वाटत नाही. विचार केला तर हा सगळा मायेपासून निर्माण होणाऱ्या भ्रमाचा परिणाम आहे असे आढळेल. सत्य कळाया कारणे, बोलिली नाना निरूपणे,
तरी उठेना धरणे असत्याचे. सत्य काय आहे हे बरोबर कळावे म्हणून नाना प्रकारची निरूपणे विवेचने केलेली आहेत, तरी पण मनावर असलेली असत्याची पकड काही ढिली होत नाही. असत्य अंतरी बिंबले न सांगता ते दृढ झाले, सत्य असो न हारपले जेथील तेथे. असत्य सत्य रूपाने एकदा मनात ठसले की मग कोणीही न शिकविता ते मनामध्ये अगदी दृढ होत जाते. अर्थात अंतरी सत्य असून देखील ते तिथल्या तेथे नाहीसे होते. मनात दृश्य भरले की स्वरूपावर झाकण येऊन त्याचे अस्तित्व लोपल्यासारखे होते. वेदशास्त्रे पुराणे सांगती सत्याचा निश्चय करीती, तरी नये आत्मप्रचिती सत्य स्वरूप. वेद शास्त्र व पुराणे अनेक प्रकारचे विवेचन करून सत्याचे स्वरूप निश्चितपणे सांगतात, तरी त्या सत्य स्वरूपाची आपल्या स्वतःस साक्षात प्रचिती येत नाही. सत्य असोन आच्छादले मिथ्या नसोन सत्य झाले, ऐसे विपरीत वर्तले देखत देखता. सत्य प्रत्यक्ष असून ते झाकले गेले आणि जे सत्य नाही ते मात्र सत्यपणाला चढले. अशा रीतीने हा विपरीत प्रकार पाहता पाहता घडून गेला. ऐसी मायेची करणी कळो आली तत्क्षणी, संत संगे निरूपणी विचार घेता. अशी ही मायेची करणी आहे. संतांच्या संगतीमध्ये राहून श्रवण केले आणि त्यावर मनन केले म्हणजे मायेचा परिणाम लगेच ध्यानात येतो. असो, आतापर्यंत सांगितलेल्या परमार्थाने साधकाला आत्मज्ञान झाले असे धरून चालण्यास हरकत नाही. जीव परमात्म स्वरूपाशी तदाकार झाल्यावर साधकाचे चित्त चैतन्यमय बनते. तो अत्यंत समाधानी बनतो. मग त्याचा देह प्रारब्धाच्या गतीप्रमाणे जगतो. त्याच गतीने त्याला अंतकाल येतो. तो कसा, कोठे व केव्हा यायचा हे देखील प्रारब्धावरच अवलंबून राहते. पण तो कसाही असला तरी ज्ञानी पुरुषाचे समाधान अभंग टिकते. मागा झाले निरूपण देखिले आपणासी आपण, तेणे बाणली खूण परमार्थाची. आतापर्यंत या ग्रंथामध्ये आत्मज्ञानाचे सुसूत्र विवेचन केले. त्यामुळे साधकाला स्वस्वरूपाचे ज्ञान झालेच असले पाहिजे. अर्थात परमार्थाची खूण त्याच्या अंगी बाणणारच. तेणे समाधान झाले चित्त चैतन्य मिळाले, निजस्वरूपे ओळखिले निज वस्तुसी. स्वरूप ज्ञानामुळे मनाचे संपूर्ण समाधान होते. चित्त चैतन्याशी समरस होऊन जाते आणि खरा मी कोण आहे हे कळल्याने ब्रह्मस्वरूप ओळखता येते. प्रारब्धी टाकिला देहो बोधे फिटला संदेहो, आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर. ज्ञानी पुरुष आपला देह प्रारब्धावर सोडतो. आत्मज्ञानाने त्याचे सगळे संशय नाश पावतात. देहाचे खोटेपण कळल्याने त्याच्याबद्दल ज्ञानी पुरुष अनासक्त किंवा उदासीन असतो. मग देह आजच पडला काय किंवा बरेच दिवस राहिला काय, दोन्ही बद्दल त्यास सुखदुःख उरत नाही. ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे तेची सार पुण्यभूमी. ज्ञानी पुरुषाला शरीर असत्यपणे भासते म्हणून त्याचे विकार त्यास यत्किंचित बाधत नाही. प्रारब्ध योगाने त्याचे शरीर जेथे पडते तीच मोठी पुण्यभूमी बनून जाते. साधू दर्शने पावन तीर्थ पुरती त्यांचे मनोरथ, साधून येता जिणे व्यर्थ तया पुण्यक्षेत्रांचे. खरे म्हणजे साधू संत येऊन राहिल्याने तीर्थांना पवित्रपणा येतो. संतांच्या वस्तीमुळे तीर्थांचे महात्म्य वाढते. साधू संत जर तीर्थामध्ये जाऊन राहिले नाहीत तर पुण्यक्षेत्रांना कोणी विचारणार नाही. पुण्य नदीचे जे तीर तेथे पडावे शरीर, हा इतर जनाचा विचार साधू नित्यमुक्त. एखाद्या पुण्य नदीच्या काठी आपला देह पडावा म्हणजे आपल्याला मुक्ती मिळेल, हा आपला अज्ञानी सामान्य लोकांचा विचार आहे. साधू नेहमी मुक्तपणाच्या अवस्थेमध्येच असतो. उत्तरायण ते उत्तम दक्षिणायन ते अधम, हा संदेही वसे भ्रम साधू तो निसंदेह. देहाला मृत्यू येण्यास उत्तरायण हा काल उत्तम तर दक्षिणायन हा काल अधम होय, हा देहबुद्धीचा भ्रम समजावा. अंतर्यामी आत्मबुद्धी स्थिर झाल्याने साधू काल सत्तेच्या पलीकडे निसंदेहपणे वावरतो. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात पुढील श्लोक आढळतात. अग्निही ज्योतिही शुक्लाः षण्मासा उत्तरायणम
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः धूमो रात्रिः तथा कृष्णाः षड्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिः योगी प्राप्य निवर्तते. याचा अर्थ आहे, आत अग्नी, बाहेर ज्योतीचा प्रकाश, दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे 6 महिने अशा स्थितीत ज्याचे देहावसान होते ते ब्रह्म जाणणारे ज्ञानी ब्रह्माप्रत जातात. आत धूर असलेला अग्नी, बाहेर रात्र व अंधार, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने अशा स्थितीत ज्याचे देहावसान होते ते योगी लोक चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतात. श्री समर्थांनी येथे अगदी स्पष्टपणे सुचविले आहे की देहबुद्धी जळल्यामुळे जिवंतपणीच जो ब्रह्मस्वरूप झालेला असतो त्याला अंतकाळचे भय उरत नाही, त्याला कालाचे बंधन नाही. तो ज्या क्षणी देह ठेवतो तोच पुण्यकाल ठरतो. शुक्ल पक्ष उत्तरायण गृही दीप दिवा मरण अंती राहावे स्मरण गती कारणे. शास्त्र सांगते की उत्तरायणामध्ये शुक्ल पक्षात घरामध्ये दिवा जळत असता दिवसा मरण यावे, त्यास अंतकाळी भगवंताचे स्मरण राहावे म्हणजे जीवास उत्तम गती मिळते. इतुके न लगे योगियांसी तो जीतची मुक्त पुण्य रासी त्यांजुरी पाप पुण्यासी दिधली जे तेणे. पण योग्याला अर्थात आत्मज्ञानी पुरुषाला यापैकी कशाचीही गरज नसते. तो महापुण्यवान पुरुष जिवंतपणीच मुक्त असतो. पाप पुण्यावर त्याने पाणी सोडलेले असते. तो दोन्हींच्या पलीकडे गेलेला असतो. देहाचा अंत बरा आला, देह सुखरूप गेला, त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञान जन. देहाचा शेवट चांगला झाला, कष्ट न होता देह पडला तर मरणारा माणूस धन्य झाला असे अज्ञानी लोक म्हणतात. अंतकाळी भगवंताचे स्मरण होऊन शांतपणे मरण येण्यासाठी जन्मभर अभ्यास करावा लागतो, सत्कर्मे करावी लागतात, याची अडाणी लोकांना कल्पनाच नसते. जनाचे विपरीत मत अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पून घात करीती आपुला स्वये. जन्मभर कसेही वागून अंतकाळी तेवढे भगवंताचे स्मरण केले म्हणजे भगवंत भेटतो असे अज्ञानी माणसाचे अगदी चुकीचे मत आहे. आपलेच मत खरे समजून हे लोक स्वतःचे नुकसान मात्र करून घेतात. जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्याची नाही पेरिले, ते उगवेल कैचे. जिवंतपणी कोणतेही परमार्थ साधन जर केलेले नसेल तर सबंध आयुष्य काही न साधता वाया निघून जाते. मुळात धान्य जर पेरलेच नाही तर काही उगवणारच नाही, तसे हे घडते. जरी केले ईश्वर भजन तरीच होई जे पावन, जैसे व्यवहारिता धन राशी माथा लाभे. माणसाने जिवंतपणे जर ईश्वराची भक्ती केली तर तो पवित्र होऊन जातो. एखाद्या माणसाने जवळील पैशाचा नीट व्यवहार केला तर त्यास खूप पैसा मिळतो, तसा प्रकार येथे होतो. दिधल्या विण पाविजेना, पेरिल्या विण उगवेना, ऐसे हे वाक्य जना ठाऊकेंची आहे. आपण दिल्या वाचून परत आपल्याला मिळत नाही, पेरल्या वाचून उगवत नाही, ही वचने लोकांना ठाऊकच आहेत. न करिता सेवेच्या व्यापारा, स्वामी समणे कोठे मुशारा, तैसे अंती अभक्त नरा स्वहित न घडे. जो सेवेचे श्रम करीत नाही तो मालकापाशी मोबदला मागू शकत नाही. त्याचप्रमाणे जिवंतपणी जो भगवंताची भक्ती करीत नाही त्या अभक्ताचे अंतकाळी आत्मकल्याण होत नाही. जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैची होईल मुक्ती, असो जे जे जैसे करती, ते ते पावती तैसे. जिवंतपणी ज्याने भगवंताची भक्ती केलेली नसते तो अंतकाळी चांगल्या अवस्थेला पोहोचत नाही, मेल्यावर त्याला मुक्ती मिळत नाही. जो जशी करणी करतो तसे त्याला बरे वाईट फळ मिळते. एवं न करिता भगवत भजन अंती न विजे पावन, जरी आले बरे मरण तरी भक्ती विण अधोगती. सारांश, भगवंताची भक्ती केली नाही तर अंतकाळी तो पावन होत नाही. देहाच्या दृष्टीने त्याला सुखाचे मरण आले तरी भक्ती न केल्याने तो वाईट गतीलाच जातो. म्हणून साधूने आपले जीत अस्तांच सार्थक केले, शरीर कारणी लागले धन्य त्याचे. म्हणून जिवंत असताना साधू आपल्या जन्माचे सार्थक करून घेतो, आत्मसाक्षात्कार करून घेतो. अशा रीतीने त्याचे शरीर भगवंताच्या कारणी लागते, म्हणून तो धन्य होय. साधू बाहेरून जगात इतरांसारखा वावरतो हे खरे, परंतु त्याची आतील अवस्था फारच निराळी असते. त्याच्या देहाला कष्ट झाले किंवा दुःख झाले
तरी त्याला पत्ता नसतो. तो स्वानंदामध्ये मग्न असतो. मी देह आहे या मलिन भावनेचा किंचित स्पर्शही त्याला होत नाही. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले. जे जीवनमुक्त आत्मज्ञानी असतात त्यांचे शरीर अंतःकारी राणी पडो किंवा स्मशानी पडो ते धन्यच होऊन जातात. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला हे प्रशस्त न वटे जनाला मंदबुद्धी स्तव. एखाद्या साधूचा देह जर खितपत पडला किंवा कुत्र्या मांजरांनी खाल्ला तर अज्ञानामुळे लोकांना त्याचे वाईट वाटते. अंत बरा नव्हेची म्हणून कष्टी होती इतर जन परी बापुडे अज्ञान नेणती वर्म. त्या साधूचा अंत चांगला झाला नाही असे समजून लोक दुःख करतात, पण बिचारे अज्ञानी असल्याने साधूच्या अंतरंगातील अवस्थेचे वर्म त्यांना आकलन होत नाही. जो जन्मलाच नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कैचा विवेक बळे जन्ममृत्याचा घोट भरिला जेणे. मी आत्माच आहे अशी अगदी दृढ भावना साधूपाशी असते. अर्थात या दृष्टीने ज्या आत्म्याला मुळात जन्मच येत नाही त्याला मृत्यू येणे शक्यच नसते. आत्मानात्म विवेकाच्या सामर्थ्याने साधू पुरुष जन्म मृत्यूचा घोट पिऊन बसलेला असतो. तो जन्म मृत्यूच्या पलीकडे गेलेला असतो. स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे तयाचा पार न कळे ब्रह्मादिकासी. आत्मस्वरूपाशी तदाकार झाल्याने जिकडे तिकडे त्याला परमात्माच भरलेला दिसतो. त्यामुळे सगळी माया त्याला कुठेही आढळत नाही. ब्रह्मादिकासारख्यांना त्याच्या स्वरूपाचा अंदाज येत नाही. तो जीतची असता मेला मरणास मारून जाला जन्म मृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे. देहबुद्धी मेल्याने तो जिवंत असून मेल्यासारखा राहतो. वासना मेल्याने तो मृत्यूस मारून जिवंत राहतो. मी आत्माच आहे या स्वच्छ विवेकाच्या जोरावर त्याला जन्म आणि मृत्यू यांचे स्मरण उरत नाही. तो जनी दिसतो परी वेगळा वर्तता भासे निराळा दृश्य पदार्थ त्या निर्मळा स्पर्शलाची नाही. तो सामान्य माणसांमध्येच राहतो परंतु त्यांच्याहून वेगळा असतो. त्याचे एकंदर वागणे बघितले म्हणजे त्याचे वेगळेपण अनुभवास येते. तो केवळ शुद्ध निर्मळ आत्मस्वरूपच असल्याने देहाधिक अशाश्वत अशुद्ध मलिन व दृश्य पदार्थ त्याला स्पर्श करूच शकत नाही. असो ऐसे साधूजन त्यांचे घडलिया भजन तेणे भजने पावन इतर जन होती. असो असे जे साधू संत असतात त्यांची भक्ती केली तर त्या भक्तीने इतर सामान्य माणसे पवित्र होतात व उद्धरून जातात. सत्पुरुषांची संगत आणि सद्गुरूची संगत दोन्ही एकच समजावी. ज्याला आत्मज्ञान हवे त्याने साधक बनणे योग्य आहे. साधकाने सद्गुरूला शरण जावे, त्याच्या तोंडून श्रवण करावे, परमार्थ नीट समजून घ्यावा, त्याचप्रमाणे साधना करावी. म्हणजे साधकाला आत्मज्ञान होते. मग तो इतर अज्ञ लोकांना बरोबर मार्गदर्शन करतो. सद्गुरूचा जो अंकित साधक तेणे केलाची करावा विवेक विवेक केली या तर्क फुटे निरूपणी. जो साधक वृत्तीचा असून सद्गुरूंच्या आज्ञेत वागतो त्याने पुन्हा पुन्हा आत्मानात्म विवेक करीत जावा. सातत्याने विवेक चालू ठेवला म्हणजे विषय विवेचनामध्ये नवीन विचार स्फुरतात. हेची साधकासी निरवणे अद्वैत प्रांजळ निरूपणे तुमचेही समाधान बाणे साधूच ऐसे. साधक जनास हीच सूचना मी देतो की त्यांनी शुद्ध अद्वैताचे विवेचन प्रतिपादन करावे. तसे केल्याने साधूला ज्या समाधानाचा अनुभव येतो त्याचा त्यांना देखील अनुभव येईल. जो संतास शरण गेला तो संतची होऊन ठेला इतर जनास उपेगा आला कृपाळूपणे. जो साधक संतांना शरण जातो तो स्वतः संतपदास पोहोचतो. मग दयावंत होऊन तो इतर लोकांना मार्गदर्शन करतो. ऐसे संतांचे महिमान संत संगे होते ज्ञान सत्संगा परते साधन आणिक नाही. संतांचा थोरपणा हा असा आहे. संतांच्या संगतीने आत्मज्ञान होते. म्हणून जीवाचे कल्याण होण्यास संत संगतीसारखे दुसरे साधन नाही. गुरुभजनाचे नि आधारे निरूपणाचे नि विचारे
क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद. सद्गुरूच्या भक्तीचा आधार धरावा, सदैव आत्मानात्म विचार करावा आणि आचरण अगदी शुद्ध ठेवावे. या त्रयीने माणसाला खात्रीने ब्रह्मपद प्राप्त होते. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूंचे भजन, सद्गुरु भजने समाधान अकस्मात बाणे. सद्गुरूच्या भक्तीमध्ये परमार्थ जन्म पावतो. सद्गुरूच्या भक्तीने माणसाला समाधानाचा त्वरित लाभ होतो. देहमित्या जाणोनी जीवे याचे सार्थकची करावे, भजन भावे तोष व्हावे चित्त सद्गुरूंचे. आपला हा देह खरा नाही हे अगदी मनापासून ओळखावे आणि त्याचे सार्थक करून घ्यावे. अत्यंत मनापासून शुद्ध भावनेने भक्ती करून सद्गुरूचे चित्त प्रसन्न करावे. शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता, जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करुनी. आपणास जो शरण येतो त्याची काळजी वाहणारा एका सद्गुरु वाचून दुसरा दाता कोणी नाही. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या तान्ह्या मुलाला अनेक प्रकारे सांभाळून लहानाचा मोठा करते, त्याचप्रमाणे सद्गुरु शरण आलेल्या शिष्याला अनेक प्रकारे सांभाळून परमार्थामध्ये लहानाचा मोठा करतात. त्याच्या अध्यात्माची वाढ करतात, त्यास अज्ञानाचा ज्ञानी बनवतात. म्हणून सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य, सद्गुरु विण समाधान आणिक नाही. म्हणून सद्गुरूची भक्ती ज्याच्याकडून घडते त्याचे जीवन धन्य होते. सद्गुरु वाचून समाधान मिळविण्याचा अन्य मार्ग नाही. अशा रीतीने परमार्थाचा सिद्धांत आणि व्यवहार स्पष्ट करणारे 70 समास सांगून झाल्यावर अंतर्मुख शिरोमणी श्री समर्थांना आता ग्रंथ सांगणे पुरे असे वाटले. या कारणाने ग्रंथ पूर्ण झाल्याची भाषा या समासाच्या शेवटी आढळते. श्री समर्थ येथेच थांबले नाहीत हे सर्वांचे महद्भाग्यच समजावे. सरली शब्दाची खटपट आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. आता शब्दांची खटपट संपली, या ग्रंथाचा शेवट झाला आहे. या ग्रंथांमध्ये सद्गुरूची भक्ती करावी असे अगदी स्पष्ट रीतीने सांगितले आहे. सद्गुरु भजना परते काही, मोक्षदायक दुसरे नाही, जयासन मने तेही अवलोकावी गुरुगीता. सद्गुरूच्या भक्ती वाचून मोक्ष देणारे असे दुसरे कोणतेही साधन नाही. माझे हे सांगणे ज्याला पटत नाही त्याने गुरुगीता अभ्यासावी. तेथे निरोपिले बरवे पार्वती प्राप्ती सदाशिवे, या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवावे. गुरुगीतेमध्ये श्री शंकरांनी पार्वतीला हेच उत्तम रीतीने सांगितले आहे. म्हणून अगदी मनापासून खऱ्या श्रद्धेने श्री सद्गुरूच्या पायांची सेवा करावी. जो ये ग्रंथीचा विवेक विवंचुनी पाहे साधक, तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा. या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत त्यांच्यावर जो साधक मनन करील त्याला आढळेल की येथे आत्मज्ञानच निश्चितपणे प्रतिपादन केले आहे. जे ग्रंथी बोलिले अद्वैत, तो म्हणू नये प्राकृत, सत्य जाणावा वेदांत अर्थ विषयी. ज्या ग्रंथामध्ये अद्वैत सांगितलेले असते तो मराठी भाषेत आहे म्हणून त्यास कमी समजू नये. जोपर्यंत ग्रंथाचा अर्थ अद्वैत आहे तोपर्यंत ते तत्वज्ञान अगदी खरे मानावे. प्राकृते वेदांत कळे सकळ शास्त्री पाहता मिळे, आणि समाधान निवळे अंतर्यामी. मराठीमध्ये लिहिलेला वेदांत समजण्यास सोपे जाईल. शिवाय संस्कृत अद्वैत ग्रंथामध्ये तोच वेदांत प्रतिपादन केला आहे असे आढळेल आणि मग अंतर्यामी समाधान मिळेल. ते प्राकृत म्हणू नये जेथे ज्ञानाचे उपाये, मूर्खासी हे कळे काय मरकटा नारिकेळ जैसे. ज्या ग्रंथामध्ये आत्मज्ञानाचा उपाय सांगितलेला आहे तो ग्रंथ संस्कृतामध्ये नसला तरी कमी समजू नये. माकडाला ज्याप्रमाणे नारळाची किंमत कळत नाही त्याचप्रमाणे मूर्खाला हे कळत नाही. आता असो हे बोलणे अधिकार परत्वे घेणे, शिंपी मधील मुक्त उणे म्हणू नये. आता हे बोलणे पुरे झाले. प्रत्येकाने आपल्या लायकीप्रमाणे ग्रंथातून जे घ्यायचे ते घ्यावे. शिंपल्यामध्ये मोती तयार होतो म्हणून मोत्याला कोणी उणा समजत नाही. जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती, परब्रह्म आदि अंती अनुर्वाच. ब्रह्मस्वरूप कळत नाही असे म्हणून जेथे वेदाने हार खाल्ली तेथे भाषेचे चातुर्य उपयोगी पडत नाही.
आरंभापासून शेवटपर्यंत परब्रह्म शब्दाच्या आवाक्याबाहेरचे असते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास 10वा. तर मंडळी, येथे आता दशक 7वे समाप्त झालेले आहे. आज त्यातला आपण समास 10वा सुद्धा वाचून संपवलेला आहे. उद्यापासून सुरुवात करूया दशक 8व्याला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.